राज्य निवडणूक आयोगानं काल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेत. इच्छुक उमेदवारांची चाचपणी, बैठका, मुलाखती आणि रणनीती आखण्यास वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मजबूत, लोकप्रिय आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात असून राजकीय वातावरण तापू लागलंय. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर आणि सागर चाळके यांनी ही मुलाखत प्रक्रिया सलग 3 दिवस चालणार असल्याचं सांगितलं. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची सामाजिक कामगिरी, जनसंपर्क, पक्षनिष्ठा, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक प्रश्नांची जाण या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. आज पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 ते 5 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची उपस्थिती दिसून आली. महाविकास आघाडीकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी एकूण 190 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून ही संख्या पाहता आघाडीत उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याचं स्पष्ट होतंय. उद्या प्रभाग क्रमांक 6 ते 10 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यानंतर गुरुवारी प्रभाग क्रमांक 11 ते 16 मधील इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मुलाखतीनंतर प्रत्येक प्रभागासाठी योग्य उमेदवार निश्चित करून अंतिम यादी तयार करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर केल्याप्रमाणे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सलग 3 दिवस 1 ते 5, 6 ते 10 आणि गुरुवारी 11 ते 16 असे एकूण जे 16 महानगरपालिकेचे वार्ड आहेत त्या सर्व वार्डातील उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज पार पडतोय. आणि या मुलाखतीसाठी उपस्थित सर्व बावस्कर साहेब आहेत, कारंडे साहेब आहेत, मनसेचे मलकारी मामा आहेत, आम आदमी पार्टी उबाटाचे आहेत, हेमंत वनकुंद्रे, ही सर्व मंडळी एकूण गावातली परिस्थिती आणि उमेदवार कशा पद्धतीनं चयन करणे, त्यांना काय माहिती विचारणे, आज या निवडणुकीला सामोरे जात असताना गावातले काय प्रश्न आहेत, त्या उमेदवारांनी काय त्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे, या सर्व प्रश्नाची माहिती उमेदवारांच्याकडनं आम्ही समजून घेत आहोत. आणि मग मुलाखती झाल्यानंतर 3 दिवस त्यानंतर सर्व विचार करून एकत्रित सर्व जे आमचे घटक पक्ष आहेत त्या सर्वांना सामावून घेऊन मग उमेदवाराची घोषणा करण्यात येणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं संघटनात्मक तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची संख्या आणि उत्साह पाहता येत्या काळात इचलकरंजीतील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, मनसेचे हेमंत वनकुंद्रे, उभाटाचे मलकारी लवटे, कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे, आम आदमी पार्टी असे विविध पदाधिकारी उपस्थित होते.